जंगलात एका उंच विशाल झाडाच्या झाड फांदीवर सुंदरी मांजरीताईंनी आपलं घर बांधलेलं होतं. त्यांनी मुद्दामच उंचावर घर बांधलं होतं, कारण त्या काय म्हणायच्या, जंगलातल्या छोट्या मोठ्या प्राण्यांचा मला त्रास नको, म्हणून त्या उंचावर जाऊन राहिल्या होत्या. त्या झाडाचा बुंदा खूप मोठा होता आणि त्या बुंद्याच्या तळाशी छोटे उंदीर मामा, त्यांचा परिवार आणि इतर त्यांचे जातबाई यांची घरे होती. पण छोटे उंदीर मामा, त्यांचे जातबाई परिवार खाली अंगणात खेळायला लागला, फिरायला लागले, अन्न आणायला निघाले की त्यांना कायम सुंदरी मांजरीताईंची भीती वाटायची. ते खूप घाबरायचे. तिची जरा जरी हालचाल दिसली की ते घाबरून आपल्या बिळात पटकन लपून बसायचे. एकदा काय झालं, सुंदरी मांजरीताई झाडावरून खाली यायला लागल्या. त्या जंगलात अन्न आणण्यासाठी निघाल्या होत्या. तेव्हा छोटे उंदीर मामाही अन्न आणायला निघाले आणि इतर उंदीर मामा खेळत होते अंगणात. सुंदरी मांजरीताई आलेल्या पाहता सगळे उंदीर मामा पळत 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 जाऊन बिळात लपून बसले आणि छोटे उंदीर मामा अन्न आणायला निघाले. ते बिळात गेले नाही, ते पुढेच चालले होते. तेवढ्यात सुंदरी मांजरीताईंनी त्यांना पाहिलं आणि त्यांचा पाठलाग सुरू केला. अरे देवा, आता ही सुंदरीताई मला खाऊन टाकणार, असे म्हणत छोटे उंदीर मामा अगदी वेगात पळाले आणि तरी पण त्यांचा पाठलाग सुंदरी मांजरीताई करत होत्या. शेवटी ते एका झाडाच्या आडोशाला लपून बसले आणि सुंदरी मांजरीताई त्यांना पकडण्यासाठी गेल्या. त्या झाडाच्या खाली एक शिकाऱ्याने लावलेले जाळे होते. त्यात सुंदरी मांजरीताई अडकल्या. ते एक जाळे शिकाऱ्याने लावले होते. आदल्या दिवशी एक शिकारी जंगलात आला होता आणि त्याने दिवसभर थांबून पाहिलं, पण त्याच्या जाळ्यात एकही प्राणी किंवा पक्षी आला नाही. त्यामुळे संध्याकाळी निराश होऊन तो शिकारी आपल्या घरी गेला. तो काय म्हणाला, जाळे आपण इथंच ठेवून जाऊया, कारण उद्या आलं की एखादा तरी प्राणी पक्षी आपल्याला या जाळ्यात मिळेल. म्हणून शिकारी जाळे सोडून गेला होता आणि आता या सुंदरी मांजरीताई जाळ्यात अडकल्या. अरे देवा, काय करायचे. छोटे उंदीर मामाने पाहिलं, हळूच वाकून पाहत होते. सुंदरी मांजरीताई शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकल्या होत्या आणि त्या काय म्हणत होत्या, वाचवा वाचवा, कोणी आहे का, अहो कोणी आहे का, कोणी आहे का. मग छोट्या उंदीर मामाने पाहिलं. ते खुश झाले. बरं झालं सुंदरीताई अडकली ती, आता आपल्याला भिण्याचे कारण नाही, असे ते म्हणाले. तेवढ्या सुंदरी मांजरीताईचं ओरडणं ऐकून सगळे उंदीर मामा पळत पळत आले आणि झाडीत लपून त्यांनी पाहिलं. अरे, सुंदरी मांजरीताई जाळ्यात अडकली. सगळे उंदीर मामा खुश झाले. त्यांना खूप आनंद झाला. ते काय म्हणाले, अरे आता आपल्याला निवांतपणे फिरता येईल. अन्न आणायला जाताना, जंगलात फिरताना आता आपल्याला कशाचीही भीती नाही. बरं झालं सुंदरी मांजरीताई जाळ्यात अडकल्या, असे म्हणून सगळे उंदीर मामा खुश झाले आणि सुंदरी मांजरीताईच्या जाळ्याभोवती आनंदाने नाचू लागले. आता सुंदरी मांजरीताई रागाने पाहू लागल्या. ते खूप नाचाय लागले, गाणे म्हणायला लागले. त्यांना खूप खूप आनंद झाला होता. पण सुंदरी मांजरीताई रागाने पाहत होत्या. त्या काय म्हणाल्या, अरे मी जाळ्यात अडकले म्हणून आनंदानं सेलिब्रेशन करता काय, उत्सव करता काय, मी अडकले म्हणून. नाचा नाचा, काय नाचायचं ते नाचा, पण मी ज्यावेळी जाळ्यातनं सुटेन का नाही तेव्हा एकेकाला गट्टम करून खाऊन टाकीन. हे तिचे बोलणे ऐकले की आणखीन एक जोरात उंदीर मामा सगळे नाचायला लागले. छोटे उंदीर मामा झाडाच्या आडून सगळे पाहत होते. मग त्यांच्या मनात काय विचार आला, अरे कितीही केलं सुंदरी मांजरीताई आपल्या जंगलातली आहे. ती जरी आपला शत्रू असली तरी आपण तिला वाचवणं कर्तव्य आहे. ती अडचणीत सापडल्या आणि आपल्या जंगलातली आहे. जंगलात सगळ्या प्राण्यांनी एकत्रितपणे राहिलं पाहिजे. जंगलात एकता पाहिजे.
तरच हे आपले जंगल आहे असे म्हणाले. आणि त्यांनी मग काय केलं छोटे उंदीर मामाने, त्यांनी इतर राहिलेल्या सगळ्या उंदीर मामांना बोलवून घेतलं. सगळे उंदीर मामा आले आणि त्यांनी सांगितलं, हे पहा, जाळे कुरतडून सुंदरी मांजरी ताईंना बाहेर काढा. मग सगळ्या उंदीर मामांनी जाळे कुरतडले. मग सुंदरी मांजरी ताई जाळ्यातनं बाहेर आली आणि म्हणाली, छोटे उंदीर मामा आणि सगळे उंदीर मामा, तुमचे खूप खूप धन्यवाद. मला संकटातून तुम्ही वाचवलं. खूप उपकार झाले माझ्यावर. मग छोटे उंदीर मामा म्हणाले, अगं सुंदरी ताई, उपकार कशाला म्हणतेस? अगं, आमचे कर्तव्यच होतं तुला वाचवण्याचं. संकटात पडलेल्या मित्राला वाचवणे हे आपलं काम आहे. आणि किती जरी आपण एकमेकाबरोबर भांडत असलो तरी सगळे जंगलातले प्राणी आपले एकमेकाचे मित्र आहेत. त्यामुळे तू धन्यवाद मानू नकोस. असे म्हणून सुंदरी मांजरी ताई आणि सगळे उंदीर मामा निघून गेले. मग छोटे उंदीर मामा थोड्या वेळाने आले आणि त्यांनी काय केलं, एक छोटीशी घंटी आणली आणि सुंदरी मांजरी ताईच्या गळ्यात बांधली. अरे छोटू, हे काय केलंस? असं नाही सुंदरी मांजरी ताई, तुला एक सांगतो, आता तू कधीही संकटात पडलीस की तुझी घंटी वाजली की आम्हाला समजेल तू संकटात आहेस. मग आम्ही सगळे पटकन धावून येऊन तुझी सुटका करू. अरे वा वा छोटू, किती रे छान बोलतोस तू, किती माया करतोस माझी. असे म्हणून सुंदरी मांजरी ताई निघून गेली. मग सुंदरी मांजरी ताई एकदा जंगलात अन्न आणाय गेल्या आणि अन्न घेऊन येताना काय झालं, एक जंगलातली चलाकी लांडगीन ताई आली आणि सुंदरी मांजरी ताईंच्या मागं लागली. सुंदरी मांजरी ताई वेगात पळत होत्या, पण त्या लांडगीन ताईने त्यांचा पाठलाग केला. सुंदरी मांजरी ताई घाबरली. वाचवा वाचवा, म्याव 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 अशा करायला लागल्या आणि त्यांच्या गळ्यातली घंटी वाजू लागली. मग हे छोटे उंदीर मामा आणि इतर सगळ्या उंदीर मामांना कळलं. लगेच सगळे उंदीर मामा पटापटा धावत आले आणि त्यांनी पटकन चलाकी लांडगीन ताईच्या अंगावर उड्या घेतल्या आणि कोणी चलाकी लांडगीन ताईची मान चावून काढली, कोणी पाय चावले, कोणी पाठीला चावले. त्यामुळे घायाळ झालेली चलाकी लांडगीन ताई तिथून निघून पळून गेली आणि सुंदरी मांजरी ताईची सुटका झाली. त्यामुळे परत आणखी एकदा छोटे उंदीर मामा आणि इतर सगळ्या उंदीर मामांचे सुंदरी मांजरी ताईने धन्यवाद मानले. मग सुंदरी मांजरी ताई म्हणाले, मित्रांनो, आता आपण एकमेकाचे मित्र होऊया. मग ते सुंदरी मांजरी ताई, छोटे उंदीर मामा, इतर सगळे एकमेकांचे मित्र झाले आणि जंगलात आनंदाने राहू लागले. म्हणून कसा आहे, आपला शत्रू जरी असला तर संकटात त्याला आपण मदत करावी आणि त्याची सुटका करावी. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.